नमस्कार मित्रांनो, आजच्या परिस्थितीला सरकी एवढी जोमात आलेली आहे, पण पावसामुळे सगळं नाश झाला आहे. आता हे पहा, सरकीचे सगळे पाचकी गळ झाली. खालच्या साईडला पाणी साचलं आहे, पाणीसुद्धा निघायला जागा नाही वावरातून. मग एवढं पाणी साचलं आहे सारखं. शासन देऊन देऊन तरी किती, खालच्या तरी 10-12 कैऱ्या सडल्यात. 10-12 कैऱ्या, ते बघा 10-12 कैऱ्या अशाच सडल्यात, पावसामुळेच सडल्यात त्या. आता सरकार करते पंचनामे करून किती देणार आहे? हेक्टरी देते. हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला 4,000 रुपये देते. आणि घोषणा तर भरपूर करते. 14,000 देऊ एकरी, 15,000 देऊ एकरी हेक्टरी जे म्हणावं ते. पण एवढा सुपर माल आलेला असताना पण शेतकऱ्याची अशी दयनीय व्यवस्था. हे पाणी सगळ्या वावरात पाणी, असं कुठं जागाच नाही तिथं पाणी नाही. ते रात्री पाऊस झाला होता 1:30 वाजता, 3:30 वाजेपर्यंत पाऊस झाला, पण अजून पाणी निघलं नाही वावरातलं. एवढी दयनीय अवस्था झाली शेतकऱ्याची. काही करा, शेतकरी अंधारच आहे. पहिल्यांदा कांद्याने मारलं, कांदा सडला भरपूर प्रमाणामध्ये. अर्धा तर सडला आहे, अर्धा ठोला निवडून ठोला आहे, त्याला भाव नाही. 5 रुपये किलो, 6 रुपये किलो. त्यात म्हणलं सरकी साथ देईन. अधिक सरकी तरी काय साथ देते? जे मेन बोंड होते खाली वजन भरणारे, तेच बोंड गेले कामातून, सगळे सडलेत. ते काही एका सरकीचं नाही दाखवत तुम्हाला. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10. आता प्रत्येक झाडाचे 10-10 बोंड असे सडलेत. आता जे आवरेज आहे सरकीचं, ते पण आवरेज येणार नाही. शासन म्हणते आम्ही केली, पीक पाहणी केली, हे केली. तुम्ही पीक पाहणी करा. आता इतक्याला वावरात येऊन पीक पाहणी करायची एवढ्या चिखलाचं, आणि असं माल पाहिलं मन लागतं का शेतामध्ये? आता वरचा कापूस सगळा हलकाच भरतोय, खालचा मेन जे जड बोंड भरतंय तेच गेलं कामातून. चालता येत नाही सरकीला. हे बा, सरकी एवढी वाढली म्हणजे मेहनत भरपूर केली त्याच्यामध्ये, पण निसर्गाच्या पुढं काहीच करता येत नाही. पण सरकारला कुठं कळतंय? सरकार देईन आता अनुदान, 2,000 येतं का 3,000 येतं का, येतच नाही. त्यांनाच माहिती. एवढ्या भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे. आता हे पाणी निघूस तर उपळून जायला बसली काही सरकी, उभ्यानीच सडती काही सरकी. काय आली शेतकऱ्याची? हे पहा, जिकडं तिकडं पाणी ते, जसं काय पाटाने पाणी भरलं शेतामध्ये असं वाटतंय. काय पाणी, किती पाणी, अजून वाहतंय पाणी वावरामधून बाहेर. सगळं पाणीच पाणी झालंय.